20 जुलै हा जो काळा डाग या देशाला लावला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे गृहमंत्री अमित शाह आणि या बीजेपी सरकारचं हे पाप आहे. ज्या पद्धतीने या देशातील युवांना ज्या पद्धतीने एक सुप्रीम कोर्टचा जज कॉक्रोच म्हणून हिणवतो, आज तीच युवा पिढी जेव्हा न्याय मागण्यासाठी या दिल्लीला जंतर मंतरला गेले 30 दिवस बसले, परंतु हे गेंड्याच्या कापीचं सरकार यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही. आणि जेव्हा युवक खऱ्या अर्थाने देशातील त्यांच्या रक्तातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेवाच्या रूपात जेव्हा जिवंत होतो आणि संसदेवर न्याय मागायला जातो, हे गांडू सरकार त्यांच्यावर लाठीचार्ज करतो, हे गांडू सरकार त्यांच्यावर अश्रू नळकांड्या फेकतो. हीच का खरी लोकशाही? अरे ज्या युवकांच्या हातात या देशाचं भविष्य आहे, तुम्ही त्यांना आतंकवादी म्हणता, तुम्ही त्यांना दहशतवादी म्हणता. खऱ्या अर्थाचे दहशतवादी जर कोण असेल तर या भगव्याच्या या हिंदुत्वाच्या नावाखाली लपून ढोल करणारे हे भारतीय जनता पार्टी आहे, हे नरेंद्र मोदी आहे आणि यांचं सरकार आहे. अरे जो देशाच्या रामाच्या नावाखाली रामाच्या मंदिरातला चंदा चोरी करू शकतो, तो युवकांचं भविष्य काय सुधारणार आणि काय या देशाचं भलं करणार? म्हणून खऱ्या अर्थाने तरुणाईने जेव्हा हा देश हातात घ्यायचं ठरवलंय आणि या व्यवस्थेला वट्ट्यावर आणायचं ठरवलंय, त्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत आहेत. आणि जर या सरकारला अजूनही जागा येत नसेल तर महाराष्ट्रातील नाही, हिंदुस्थानातील युवा त्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे सत्ता हातात घेईल, या मोदी शहाच्या आणि या भारतीय जनता पार्टीला सडो की पडो करून केल्याशिवाय सोडणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या दमंडीच्या खुर्चीपासून खाली 100% उतरायला लागेल. अरे ज्या पद्धतीने हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस युवकांना देशविरोधी बोलतो, आतंकवादी बोलतो, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही, नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. आम्ही भारत, आम्ही भारतीय, आम्ही म्हणजे भारत आहे. कुठला पंतप्रधान किंवा कुठला अमित शहा म्हणजे भारत नाही. या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्हा सर्वांनी रक्त सांडून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे असंख्य, महात्मा गांधी असतील किंवा सर्व जे बॉर्डरवर लढणारे सैनिक असतील, यांच्या बलिदानातून हा भारत उभा राहिला आहे. त्याच्यामुळे ही कोणाची मक्तेदारी नाही, भारतीय जनता पार्टीची तर नाहीच नाही. म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत राजीनामा मिळणार नाही हा लढा सुरू राहणार आहे. भारत माता की जय.